ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करून घेत लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या घटनेवर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्राध्यापक किसन आंभोरे यांनी केली आहे। अगोदरच मतदारांकडून मतदान करून घेत असल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे, त्यामुळे त्याची चौकशी होऊन कारवाई करावी। मतदानापूर्वीच ईव्हीएम मशीन बाहेर आल्याचा आरोप करीत उमेदवारावर कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार आंभोरे यांनी केली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे मशाल या 2 नंबरच्या बटनावर घरोघरी जाऊन अगोदरच वोटिंग करून घेत आहे। हे असंविधानिक कृत्य असून लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्राध्यापक किसन आंभोरे यांनी केला आहे। तसेच उमेदवार संजय देशमुख यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। ईव्हीएम मशीन प्रत्येक गावामध्ये पाठवल्या जात आहे आणि एकदम गुप्तपणे प्रत्येक घरी जाऊन त्यांच्याकडून 2 नंबरचंच मशाल चिन्ह असलेलं संजय उत्तमराव देशमुख यांच्या नावापुढील बटन दाबून घेतल्या जात आहे। बाकी यावर कोणतेही नावं दिसत नाहीये। हा चुकीचा गैरप्रकार चालू आहे। हा गैरप्रकार निवडणूक आयोगाने ताबडतोब यांच्यावर ॲक्शन घेऊन कार्यवाही करावी। काल पण अशी मशीन आली, म्हणजे बऱ्याच गावामध्ये अशी मशीन फिरवली जात आहे। काल एकनाथ शिंदे यांच्याकडून पण अशी मशीन आली होती असे गावातील लोक सांगत आहेत।